मारेकरी जे आहेत ना त्यांनी वर्षभरापासून प्लॅन तयार केलेला होता आणि त्यांनी ती घटना घडवली सुद्धा। एक बॅग सापडली होती आणि मोबाईल सापडलेला होता, पण तो मोबाईल लॉक होता। फोनमध्ये 2 सिम कार्ड होते। एक सिम कार्ड होतं तिच्या नवऱ्याचं। पोलिसांनी पुढच्या 12 ते 24 तासांमध्येच हा सगळा प्लॅन मातीत घातलेला होता। आता हीच घटना आज आपल्याला बघायची आहे। तर आता आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये। राजस्थान त्या ठिकाणचा जयपूर हा जिल्हा आहे किंवा शहर आहे। तारीख आहे 28 मे 2024, वार होता मंगळवार। आता रात्रीच्या साधारण 10च्या सुमारास पोलिसांना एक फोन येतो आणि एका व्यक्तीने अशी माहिती दिली की लोहामंडी या रस्त्यावरती निर्जन स्थळी एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे। त्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचतात। तर त्या ठिकाणी निर्जन स्थळी एक मृतदेह पडलाय, त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले आहेत, त्याचा गळा चिरलेला आहे आणि शरीरावरती अनेक ठिकाणी जखमा आहेत आणि त्या व्यक्तीचं गुप्तांग सुद्धा कापलेलं होतं। अत्यंत क्रूर अशा पद्धतीची ती हत्या होती। आता ही मयत व्यक्ती कोण आहे, कुठली आहे, याची हत्या कुणी केली असावी, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न समोर पडलेले होते। त्याच वेळेस एक महिला जी आहे ती महिला त्या ठिकाणी येते आणि तिनं तो मृतदेह बघितला आणि त्यानंतर तिनं टाहो फोडायला सुरुवात केली। आता त्या महिलेनं पोलिसांना सांगितलं की मयत झालेली व्यक्ती जी आहे तिचा नवरा आहे आणि त्याचं नाव आहे कजोडमल सिंह। आता हा जो कजोडमल सिंह आहे तो तिचा पती आहे, ही माहिती तिनं पोलिसांना दिलेली आहे। पण परत एक प्रश्न पोलिसांच्या समोर पडला की या महिलेच्या पतीचे मृत्यू झाल्याची माहिती या महिलेला कशी मिळाली, ही महिला इथं कशी पोहोचली। आता पोलिसांना म्हणजे त्या महिलेनं पोलिसांना सांगितलं होतं की एका व्यक्तीनं तिला फोन केला आणि तिच्या पतीचा अपघात झालाय अशी माहिती दिली। आता यावेळेस पोलिसांना असं वाटलं की बाबा ज्या व्यक्तीनं आपल्याला फोन करून सांगितलं त्याच व्यक्तीनं हिला सुद्धा फोन केलेला असेल आणि तिलाही सांगितलं असेल, दोघांनाही तो ओळखत असेल। असो, तर आता पोलिसांनी ती जी बॉडी आहे ती ताब्यात घेतली, पंचनामा वगैरे केलेला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवलेली आहे। आता मयत व्यक्ती जो आहे तो कजडमल, याचं वय साधारण 32च्या आसपासचं होतं आणि त्याच्या बायकोचं नाव होतं रमा भवर। अशा पद्धतीनं हे पती पत्नी होते। आता पोलिसांनी त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातली पण पाहणी केली, काही पुरावे मिळतात का ते बघितलं होतं। आता काही अंतरावरती या कजोडमलची एक बॅग सापडली होती आणि मोबाईल सापडलेला होता, पण तो मोबाईल लॉक होता। आता पोलिसांनी ती बॅग आणि मोबाईल ताब्यात घेतलेला आहे आणि बॉडी जी आहे ती अगोदरच पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती। आता पोलिसांनी ही जी हत्या आहे ती हत्या अनैतिक संबंधातनं झालेली असावी असा संशय त्यांना येत होता, कारण तो जो मयत होता त्या मयताचं गुप्तांग कापलेलं होतं आणि बऱ्याच वेळा कोणाशी तरी अनैतिक गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ते काही गोष्टी अशा पद्धतीनं घडतात। तर असा काही म्हणजे अनेक वेळा अनेक घटनांमधला हा अनुभव आहे, त्यामुळे पोलिसांना तसं वाटत होतं। आता सगळ्यात आधी पोलिसांनी कजोडमल सिंह ज्या जागी त्याची हत्या झाली होती त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले पुन्हा एकदा कसून चौकशी केली आणि त्या भागातली CCTV तपासली। आता CCTV तपासत असताना काही ठिकाणी पोलिसांना कजोडमल सिंह दिसून येत होता, म्हणजे जो मयत झाला तो दिसत होता आणि हत्येच्या काही तासापूर्वी, त्या दिवशी काही तासापूर्वी एका 2 व्हीलरवरती बसून तो घटनास्थळी आलेला होता। आता हे CCTVमध्ये दिसत होतं, पण 2 व्हीलरवरती दुसरा एक व्यक्ती होता त्याच्या बरोबर ते, पण त्या दुसऱ्या व्यक्तीनं हेल्मेट घातलेलं होतं, त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता आणि कजोडमल सिंह त्याच्या पाठीमागे 2 व्हीलरवरती बसलेला होता आणि ही दुचाकी जात होती। अशा पद्धतीचं ते CCTVमध्ये दिसलेलं होतं। आता ही 2 व्हीलर चालवणारा कोण होता, त्यानं हत्या केली का दुसरी कोणी हत्या केली, पण त्यानं मग याला मध्येच कसं काय सोडलं आणि याची अचानक कशी काय हत्या झाली वगैरे वगैरे अशा पद्धतीनं। आता ह्या सगळ्यामध्ये पोलिसांच्या संशयाची सुई तो जो मयत झाला त्याच्या बायकोवरती होती, म्हणजे रमा भवरवरती होती। कारण सुरुवातीपासूनच पहिल्या पाहताक्षणी पोलिसांनी हे सगळ्या गोष्टी ताडल्या होत्या की हिला माहिती कोणी दिली आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीला हिच्याकडचा नंबर कसा काय आला। आता यावेळेस मग कजोडमल सिंहचा मोबाईल जो आहे तो लॉक झालेला होता। आता त्याच्या नंबरवरून तर म्हणजे त्याच्या फोनवरून तर नंबर मिळू शकत नव्हता। आता मग हिचा नंबर त्याला कसा मिळाला होता, म्हणजे एकतर ती व्यक्ती कजोडमलच्या जवळची असेल किंवा रमा भोवरच्या जवळची असेल, पण ती व्यक्ती नक्की समोर काय येत नाही आणि ही रमा भोवर पण त्याचं नाव काय सांगत नाही आहे। तर हा प्रश्न
होताच पोलिसांना. आता पोलिसांनी मग त्याची पत्नी आहे रमा भवर, तिच्याकडे तपासाला सुरुवात केली, विचारपूस करायला सुरुवात केली. आणि मग कजोडमलचं कोणाबरोबर काय दुश्मनी होते का, कोणाचा वाद होता का, भांडणं होते का, तर तिनं सांगितलं की अहो असलं काही नव्हतं, त्यांचं माणूस अत्यंत साधा सरळ वगैरे वगैरे असं होता. आता तारीख आहे 28 मे 2024. आता त्या दिवशी तिचा पती कामावरती गेला, कामावरून घरी येत असताना अशा पद्धतीची घटना घडलेली होती. आता जर तिचा पती सरळमार्गी होता, चांगला होता, त्याचं कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, मग त्याची हत्या का झाली होती? आता पोलिसांचा संशय पहिल्यापासून त्या बायकोवरती होता, म्हणून तिचा मोबाईल चेक केला. आता मोबाईल चेक केला, पण सुरुवातीला तिच्या मोबाईलमध्ये काहीच सापडलं नाही. आता हिच्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड होतं ते सिम कार्ड हे कजोडमल सिंहच्या नावाने होतं, म्हणजे नवऱ्याच्याच नावाने ते सिम कार्ड होतं. त्यामुळे संशय काही म्हणजे जास्त त्याच्यातनं काही डिटेल मिळाले नव्हते. पण तरी पोलिसांचा संशय काही कमी होत नव्हता, कारण फोन करणाऱ्या व्यक्तीकडे रमाचा नंबर कसा काय आला? बरं, रमाचा नंबर तर काय असण्याचे कारण नव्हतं, कारण फोन आला होता कुणाच्या नंबरवरती, तर तो कजोडमलच्या नंबरवरती आला. मग कजोडमलचा नंबर कोणाकडे होता आणि तो जो कोणी होता त्यानं हिला फोन करून सांगितलं, हे नक्की काय भानगड होती, हा मोठा प्रश्न होता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरची माहिती काढली, तर तो नंबर होता कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा, म्हणजे त्याच्या नावाने हा नंबर रजिस्टर होता. आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, त्याच्या मोबाईल नंबरच्या सुद्धा तांत्रिक बाबी तपासल्या. आणि ज्यावेळेस त्या भवरचा फोन नंबर ट्रेस केला, कॉल रेकॉर्ड काढले, अजून डिटेल माहिती काढली, त्यावेळेस समजलं की या पत्नीच्या फोनमध्ये 2 सिम कार्ड होते. एक सिम कार्ड होतं तिच्या नवऱ्याचं आणि दुसरं सिम कार्ड होतं कन्हैयालालचं. म्हणजे एक फोन 2 सिम खुलजा सिम असं मी टायटलवरती दिलेलं आहे. तर आता कन्हैयालाल जो आहे तो कजोडमल जो आहे त्याला ओळखत होता आणि ह्या रमा भवरला पण ओळखत होता, असं प्रथमदर्शनी समोर आलं. आता तांत्रिक बाबीमध्ये असं समजलं की रमाकडे आता हा जो नंबर होता कन्हैयालालचा नंबर होता, तो नंबर ती कधीमध्येच वापरायची. आणि बाकीचे नवऱ्याचा नंबर होता तो मात्र कधीही, म्हणजे कायम नवऱ्याचा नंबर जवळ असायचा आणि दुसरा नंबर जो होता तो ज्यावेळेस गरज पडेल त्याच वेळेस ती वापरत असायची. आता यावेळेस मात्र मग पोलिसांना संशय आला की एकाच फोनमध्ये 2-2 सिम होते, ठीक आहे काय हरकत नाही, पण ते सिम तुझ्या तरी नावाने पाहिजे किंवा तुझ्या नवऱ्याच्या नावाने पाहिजे किंवा घरातल्या कोणाच्या तरी नावाने पाहिजे, पण बाहेरच्या व्यक्तीच्या नावाने ते सिम कार्ड होतं. आणि विशेष म्हणजे ज्याच्या नावाने सिम कार्ड आहे त्यानंच हिला फोन करून सांगितलेलं होतं. मग तो तिथं का थांबला नाही? बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या, अनेक प्रश्न होते. त्यामुळे पोलिसांनी या पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून कसून चौकशीला अजून अगदी उलट तपासणी वगैरे सुरू केली होती. आणि त्यानंतर मात्र जी घटना समोर आली होती ती अत्यंत विदारक होती किंवा विचार करायला लावणारी होती. आता यांनीच त्याची हत्या केली होती, त्याचं गुप्तांग कापलेलं होतं, त्याला अशा पद्धतीनं ठार मारलेलं होतं, का केलं होतं, कसं केलं होतं आणि ही घटना नक्की कशी घडली होती? तर राजस्थान, त्या ठिकाणचं जयपूर, त्या ठिकाणचं सेक्टर नंबर 29, त्या ठिकाणचं प्रतापनगर आहे. या ठिकाणी ह्या हस्तखेळता परिवार आहे. 32 वर्षाचा कजोडमल सिंह, 27 वर्षाची रमा भवर आणि साधारणपणे 2021 पूर्वी यांचं लग्न झालेलं होतं. आणि यांच्याच घराच्या जवळ घरौंदा कॉलनी आहे, त्याच ठिकाणी सेक्टर नंबर 29 प्रतापनगर याच भागामध्ये रमा भवरची बहीण आहे भवर कंवर. तर आता ती बहीण आणि बहिणी असंच म्हणू आपण, ते नावं नाही घेत मी. तर ही याची बायको आणि ती त्या बायकोची बहीण, तर त्या बहीण जवळच राहत होती. आता लग्नानंतर ही पत्नी जी आहे ती पत्नी आणि कजोडमल या दोघांचा संसार सुखानं सुरू झालेला होता. कजोडमल जो आहे तो सूर्या एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. आता रोज नवरा जो आहे तो कामाला जायचा. आता नवरा कामाला जायचा, बायको घरातलं काम आवरायची आणि त्याच्यानंतर ती बहिणीकडे जाऊन गप्पा मारत बसायची, गप्पा हाणत बसायची. दोघी बहिणी गप्पा मारत बसायच्या एकमेकींना. अशा पद्धतीने हे चाललं होतं. आता याच बहिणीच्या शेजारी एक 22 वर्षाचा कन्हैयालाल नावाचा एक तरुण राहत होता. आता त्या बहिणीच्या माध्यमातून मग हिची आणि त्या कन्हैयालालची ओळख झाली. हळूहळू या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. थट्टा मस्करी थट्टा वगैरे वगैरे सुरू झाले. आता हा कन्हैयालाल जो होता तो एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये मजूर म्हणून काम करत होता. आता हळूहळू ही ओळख इतकी वाढली की अक्षरशः त्यांच्यामध्ये
फार अगदी जवळचे संबंध निर्माण झाले होते. म्हणजे आता ही महिला जी आहे त्या महिलेच्या पतीनं तिला एक मोबाईल दिला होता आणि त्या मोबाईलवरती ती कुणाला फोन वगैरे करायची असं, पण तो मोबाईल होता एवढा चिटुकला आणि त्याच्यावरून कधी फोन येत नव्हता, कधी जात नव्हता, कधी नीट लागत नव्हता वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे मग आता हा तो प्रियकर आहे म्हणजे तिचा, तर त्या प्रियकरानं मग तिला एक नवीन मोबाईल दिलेला होता. अशा पद्धतीनं मग आता ती त्या प्रियकराबरोबर ती सतत कॉन्टॅक्टमध्ये राहायला लागली. नवरा कामाला जायचा आणि त्याच्यानंतर मग या दोघांचं अशा पद्धतीनं हे सगळं सुरू होतं. आता काही काळ ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नव्हती, पण त्याच्यानंतर ती जी बहीण आहे त्या बहिणीच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यानंतर पती जो आहे त्या पतीलाही ही गोष्ट समजली की आपली पत्नी अशा पद्धतीने किंवा आपली बहीण अशा पद्धतीनं वागते आहे. त्यानंतर मग या दोघांनीही तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, पण शेवटी ज्याला समजून घ्यायचं आहे तो समजून घेतो, ज्याला समजूनच घ्यायचं नाही किंवा ज्याला स्वतःच्याच मनाप्रमाणे वागायचं आहे आणि जगायचं आहे तो माणूस कधीच म्हणजे समजून घेऊ शकत नाही किंवा समजू शकत नाही. इथंसुद्धा तसंच झालेलं होतं. पण एवढं समजावलं तरीसुद्धा ती काय ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर मात्र या पतीनं त्या पत्नीचा मोबाईल काढून घेतलेला होता आणि त्यानंतर काही काळ हे प्रकरण शांत झालेलं होतं. पण पतीनं मोबाईल काढून घेतला, पण प्रियकरानं ऑलरेडी मोबाईल नवीन परत घेऊन दिलेला होता आणि लपून लपून यांच्यामधलं हे सगळं चाललेलं होतं. आता याच्यामध्ये मग पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागले होते, भांडणं व्हायला लागली होती, पण ही काय ऐकत नव्हती आणि आपला नवरा आपल्या प्रेमामध्ये अडथळा आणतो आहे आणि त्याच्यामुळे मग त्या पत्नीनं आपल्या पतीला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता. म्हणजे 2023मध्येच तिनं आपल्या नवऱ्याचा काटा काढायचा प्लॅन केला होता आणि तो प्लॅन इतका खतरनाक होता की आपल्या नवऱ्याला आपल्याच घरामध्ये मारून टाकायचा. मारून टाकल्यानंतर त्याचा मृतदेह घरामध्येच पुरून टाकायचा आणि कोणाला काही कळून द्यायचं नाही, कोणाला काही समजून द्यायचं नाही, मस्तपैकी प्रियकराबरोबर ती मौजमजा करत राहायचं. अशा पद्धतीचा या बाईनं कट रचलेला होता आणि काही दिवस आता त्या कटाव त्याला मारायचं, त्याला गाडायचं असं ठरलं. पण त्याच काळामध्ये या पतीनं त्यांचं राहतं घर बदललं आणि ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले होते. त्यामुळे नवऱ्याला मारण्याचा आणि घरातच गाडण्याचा जो प्लॅन होता तो प्लॅन फिसकटलेला होता, कट फिसकटलेला होता. पण तरीसुद्धा ही बाई काही शांत बसली नव्हती. जवळजवळ वर्षभर ती आपल्या नवऱ्याला मारण्याचे वेगवेगळे प्लॅन करत होती की त्याला कसा मारला म्हणजे आपण त्याच्यातनं बाहेर पडू आणि आपल्या प्रियकराबरोबर ते आपल्याला मज्जा करता येईल. आणि त्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं, वर्षभर चाललेलं. आता या काळामध्ये नवऱ्याला तर मारायचं होतं, मग त्याच्यासाठी आता बायकोनं म्हणली भांडणं काय करायचे नाही, गोडीत काटा काढायचा. आणि मग त्याच्यासाठी ती आता नवऱ्याचा विश्वास संपादन करायला लागली, त्याच्याबरोबर गोड वागायला लागली आणि पाठीमागचं झालं गेलं विसरून आपलं एकदम असं की जणू काही झालेलंच नाही अशा पद्धतीनं ती वागत होती. आणि त्यामुळे नवरा बायकोचे संबंध सुधारले होते आणि नवऱ्याला वाटत होतं की आता आपलं जीवन सुखानं आनंदाने सुरू झालेलं आहे. पण त्याला माहीत नव्हतं की हे सगळं नाटक होतं. आणि त्याच्यानंतर मग कन्हैयालाल बरोबर ती सुद्धा त्याची ओळख म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ओळख झाली. मग तो कन्हैयालाल त्याला भेटायला लागला वगैरे. त्यांनी पण चांगले संबंध ह्याच्याबरोबर निर्माण केले होते जेणेकरून आपल्याला गेम करताना काहीही संशय यायला नको. अशा पद्धतीनं या दोघांनीही आता प्लॅन केलेला आहे. संशय येणार नाही, पुरावा मिळणार नाही अशा पद्धतीनं कट रचला होता. आता या सगळ्यांमध्ये आता 24 मे 2024 आता या कटामध्ये पार अगदी छोट्या हालचालींवरती पण त्याचं लक्ष होतं. तो कधी कामावरून येतो, कधी कामावर जातो, त्याच्यानंतर तो कुठं थांबतो, काय करतो वगैरे 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 हे सगळं त्यांनी बघितलेलं होतं. आणि त्याला मारण्यासाठी या कन्हैयालालनं काही दिवसापूर्वी एक धारदार चाकू आणून ठेवला होता, हातमोजे आणून ठेवले होते, हेल्मेट खरेदी केलेलं होतं आणि तारीख आहे 28 मे 2024, वार होता सोमवार. आता या दिवशी नेहमीप्रमाणे कजोडमल जो आहे तो आपल्या कामावरती गेलेला होता. आता त्याच्यानंतर मग त्याच्या बायकोनं कन्हैयालालला सांगितलं की नवरा इतक्या वाजता घरी कामावरून येईल, आजच त्याचा काटा काढून टाक, आजच त्याला मारून टाक. आणि ठरल्याप्रमाणे 28 मेचा दिवस तो यांचा म्हणजे ती रात्र किंवा ती संध्याकाळ उगवलेली आहे आणि त्यावेळेस कजोडमल सिंह कामावरून घरी येत होता. आता घरी येत असतानाच संध्याकाळच्या वेळी कन्हैयालाल जो आहे त्यानं दुचाकी घेऊन रस्त्यामध्ये तो दबा धरून थांबला होता की जिथं कन्हैयालाल गाडी पकडेल किंवा येत असेल. आणि अशा वेळेस मग तो एकटा येत असताना कन्हैयालाल त्या ठिकाणावरून गाडीवरती थांबलेला होता, हेल्मेट घातलेलं होतं, हातात मोजे होते, चेहरा दिसणार नाही अशा पद्धतीची पूर्ण काळजी घेतलेली होती. आणि तो कजोडमलच्या जवळ गेला आणि तुम्हाला यायचं आहे का असं म्हटलं. आता कोणीतरी आपल्याला लिफ्ट देते म्हटल्यानंतर मग हा म्हटला की ठीक आहे. तो म्हटला मी तुम्हाला सोडतो. त्या गाडीवरती तो बसला आणि घराकडे निघाला. आता ही घटना तिथं असणाऱ्या CCTVमध्ये कैद झालेली होती.
मात्र त्या कन्हैयालालने हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे ती गोष्ट काही कळली नव्हती. आता ह्यांची जी टू व्हीलर आहे ती टू व्हीलर लोहा मंडी या भागामध्ये आली. आता थोडासा अंधार झाला. अंधार झाल्यानंतर मग कन्हैयालालला आता अडचण यायला लागली की अजून जास्त अंधार पडला पाहिजे, कारण रात्रीच्या अंधारात ह्याला मारलं पाहिजे. दिवसा जर कोणी बघितलं तर मात्र मग आपल्याला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं की चला आपण कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊ. आणि अगोदरच या कन्हैयालालनं म्हणजे आपण कोण आहोत हे बाकी जगाला कळलं नाही पाहिजे. आता ज्याला मारायचं आहे त्याला कळलं तरी काही हरकत नाही, कारण तो मरणार होता आणि मेल्यानंतर काय तो सांगायला त्याचं भूत येणार नव्हतं की ह्यानेच मला मारलं होतं म्हणून. त्याच्यामुळे मग आता तो म्हटला कोल्ड्रिंक घेऊ. कोल्ड्रिंक घेतल्यानंतर मग ते दोघंही एका निर्जन स्थळी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक कोल्ड्रिंक काहीतरी घेतलं होतं आणि ते तिथं प्यायला लागले. आता कोल्ड्रिंक पिऊ आणि घरी जाऊ असं यांचं ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं त्यांचं झालं. त्या ठिकाणी जवळजवळ 1 तास हे दोघं कोल्ड्रिंक पीत बसलेले होते. आता तो जो कन्हैयालाल होता, कन्हैयालालची ह्याचे अगोदरपासून म्हणजे अगोदर तो बायकोचा प्रियकर होता, पण नंतर मात्र ह्यांची चांगली मैत्री त्यांनी केलेली होती. हा सगळा यांचा प्लॅन होता, पण त्या प्लॅनमध्ये हा पती जो आहे तो आपसुकपणे फसलेला होता. आणि आता तासभर म्हणजे अंधार पडेपर्यंत गडद अंधार पडलेला आहे आणि अंधार पडल्यानंतर मात्र सगळीकडे शांतता झाली, आजूबाजूला कोणी नाही आहे हे सगळं बघितलं. आणि आता हा ज्यावेळेस कोल्ड्रिंक पित होता, गप्पा मारत होता, असं झालं तसं झालं, माझ्या कामावर हे झालं, ते इतकं विश्वासाने बोलत होता. आणि त्याच वेळेस बोलता बोलता हियानं त्याच्याकडचा आणलेला धारदार चाकू जो आहे तो चाकू काढला, इकडं तिकडं बघितलं, कुणी नव्हतं आणि त्यानंतर सरळ त्यानं त्या कजोडमलच्या जवळ गेला आणि गळ्यावरून चाकू फिरवला. आता त्या कजोडमलला काही कळायच्या आतच हे सगळं घडलेलं होतं. आणि हा हल्ला झाल्यानंतर मग त्या कजोडमलनं आपली बॅग मोबाईल तसं सोडून दिलं, गळ्याला हात लावला आणि तिथून पळायचा प्रयत्न करत होता, पण आजूबाजूला कुणी नव्हतं. आणि हा कन्हैयालाल जो आहे तो त्याचा पाठलाग करत होता आणि त्याच्या पाठीमागून सपासप वार करत होता. आणि तो कजोडमल जो आहे एकतर त्याचं म्हणजे गळा कापलेला होता, त्याच्या अंगावर वार होत होते, रक्तबंबाळ होत होता. आणि त्यानंतर आता त्याच्यात प्राण राहणार तरी किती राहणार. आणि त्यानंतर तो खाली कोसळलेला आहे. खाली कोसळला, पुन्हा त्याच्यावरती वार केले आणि त्याला ठार मारलं. तो मेलाय हे लक्षात आल्यानंतर आता यानं शांत डोक्यानं विचार केला आणि त्याचं गुप्तांग कापलं, कारण मग अनैतिक संबंधातनं घटना वगैरे झाली, म्हणजे याचेच कोणाशी तरी संबंध होते आणि मग तो कुणीतरी त्याला मारलं अशा पद्धतीनं दाखवण्यासाठी हे सगळं केलेलं होतं. आपण तपास भरकटेल वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग जे काही पुरावे होते किंवा मोबाईल होता किंवा बॅग वगैरे होती ती लांब कुठंतरी त्यानं टाकून दिली. आणि त्यानंतर तो प्रियकर तिथून पसार झाला आणि जात असताना त्यानं आपल्या प्रियसीला ही आनंदाची बातमी सांगितली की तुझ्या नवऱ्याला मी ठार मारलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्या बाजूनं कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती जात होती, त्या व्यक्तीनं हा मृतदेह बघितला, पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. आणि त्यानंतर पुढच्या काही तासात म्हणजे 24 तासातच पोलिसांनी या सगळ्या घटनेचा पर्दाफाश केलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो किंवा अशा प्रकरणामधून सावध कसं राहायचं असतं. आणि या प्रकरणावरून एक विषय समोर येतो आणि तो म्हणजे जर एखाद्या जोडीदाराचे बाहेर अनैतिक संबंध असतील तर दुसऱ्या जोडीदारानं काय केलं पाहिजे, किंवा अशा प्रकारचे अनेक प्रकरणं समोर येतात. आणि त्या प्रकरणामधून म्हणजे कसं होतं की ज्यावेळेस आपण जगाला सांगू शकतो किंवा एखाद्या गोष्टीचं प्रकरण आपण ऐकल्यानंतर अरे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, असं तसं हे ते आपण बोलू शकतो, आपण ऐकू शकतो, आपण सांगू शकतो. पण तीच बाब ज्यावेळेस स्वतःच्या बाबतीमध्ये घडते त्यावेळेस मात्र ती व्यक्ती जी आहे ती गांगरून जाते, त्या व्यक्तीला काय करावं ते सुचत नाही आहे. आणि त्यानंतर मग ती व्यक्ती कायदा हातात घेते आणि चुकीच्या गोष्टी करून बसते, किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणजे त्याच्या जोडीदाराचे जर दुसऱ्या बाहेरचे कोणाशी अनैतिक संबंध असतील तर एकतर हा व्यक्ती त्या व्यक्तीला संपवतो किंवा ती व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या मदतीनं ह्या व्यक्तीला संपवते. आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. आणि त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ झाल्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण एक विषय घेऊया, तो म्हणजे पत्नीचं अफेअर जर असेल तर पतीनं काय केलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपण घेऊ की पतीचं अफेअर असेल तर काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा वेगवेगळे विषय आपण घेऊया. म्हणजे एक लक्षात घ्या की एक छोटा विषय घेऊन आपण त्याच्यावरती सविस्तर बोलूया. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की बाबा बदनामी होते, त्यानंतर कायदेशीर सल्ला काय आहे वगैरे 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 याच्यावरती सुद्धा आपण त्याबद्दल बोलणार आहोत. तर म्हणजे आता जसं आपण आता पुढं जाऊ, आता तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहातच आणि रोज तुम्हाला हे व्हिडिओ येतात, त्यामुळे तुम्ही कनेक्ट असाल त्या विषयावर आपण त्या पद्धतीने बोलणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.